इयत्ता 7वी कविता 13वी अनामवीरा भाग 1. मुलांनो, आज आपण कवी कुसुमाग्रज यांची अनामवीरा ही कविता अभ्यासणार आहोत. कुसुमाग्रजांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. कविता लेखनासाठी त्यांनी कुसुमाग्रज हे टोपण नाव स्वीकारले होते. ते ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी तसेच नाटककार होते. त्यांचे विविध काव्यसंग्रह आणि नाटके प्रसिद्ध आहेत. या कवितेत कुसुमाग्रजांनी आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या वेळेप्रसंगी शत्रूशी लढताना प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व सैनिकांना अभिवादन केले आहे. या सैनिकांची समाज दखल घेवो अथवा न घेवो, आपले कर्तव्य बजावण्याचे व्रत त्यांनी घेतलेले असते. म्हणूनच या शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी कवीने ही कविता लिहिली आहे. चला तर मग आता आपण ही कविता पाहूया. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमिलोपती संधीच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. मुलांनो, वीरा म्हणजे वीर सैनिक, अनाम म्हणजे अपरिचित, अज्ञात, माहीत नसलेला असा वीर सैनिक. कविता अज्ञात सैनिकाला म्हणतात की हे अनामिक सैनिका, जिथे तू प्राण सोडलास तिथे कोणी तुझे स्मारक उभारले नाही, कोणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र अशी ज्योतही पेटवली नाही. बाई, अभिवादन करणे म्हणजे काय? मुलांनो, अभिवादन करणे म्हणजे वंदन करणे. या कडव्यात कवी म्हणतात की या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा युद्धाच्या ज्वाला भडकल्या, तेव्हा त्या ज्वाला जळण्यासाठी तू तुझ्या संसारातून उठून गेलास. तेव्हा तू हा माझा संसार कसा सोडून जाऊ असा अजिबात विचार केला नाहीस. या युद्धात प्राण गमवू ही शक्यता माहीत असूनही त्यांनी युद्धावर जाणे पत्करले. मुलांनो, मूकपणाने या शब्दाचा अर्थ कोण सांगेल बरं? बाई, मी सांगते. मूकपणे म्हणजे निमूटपणे, शांतपणे, काहीही न बोलता. अगदी बरोबर. सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेख शांतपणे अंधारात विरून जाते, म्हणजे धुसर होत जाते, तसाच तू मरणाचे भय न बाळगता आपल्याला काही मिळेल अशी आशाही न ठेवता मरणात विलीन झालास.